मित्रांनो नमस्कार। तर या व्हिडिओमध्ये आपण बुक समरी जाणून घेणार आहोत द हॅपीनेस प्रोजेक्ट या ग्रेचिन रुबिन यांच्या पुस्तकाची। तर या पुस्तकामध्ये लेखकाने एका वर्षभर चालणाऱ्या प्रयोगाद्वारे स्वतःच्या आनंदात वाढ करण्याचा प्रयत्न केला आहे। प्रत्येक महिन्यामध्ये वेगवेगळ्या विषयांवरती लक्ष केंद्रित करून त्या विशिष्ट क्षेत्रात आनंद वाढवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या आहेत। आता आपण ह्या बुक समरीमध्ये खालीलप्रमाणे प्रत्येक महिन्याचे सारांश बघून घेऊया कशा प्रकारे लेखकाने ह्या गोष्टी केलेल्या आहेत त्या। सो वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी। तर यामध्ये लेखक म्हणतात की या महिन्यामध्ये ऊर्जा वाढवा। ऊर्जा वाढवण्यासाठी काय करू शकता, तर तुमचं लक्ष हे असले पाहिजे की तुम्ही नियमित वेळेवरती झोप घेतली पाहिजे, नियमित व्यायाम केला पाहिजे, घरातील कामं तुम्ही केली पाहिजेत आणि प्रलंबित कामं जी तुमची असतील तुम्ही पूर्ण केली पाहिजेत। यामध्ये तुमचं उद्दिष्ट असं असलं पाहिजे ह्या महिन्यात की तुम्हाला शारीरिक आणि मानसिक ऊर्जा वाढवायची आहे आणि दैनंदिन जीवन तुम्हाला अधिक सुलभ करायचं आहे। त्यानंतर येतो दुसरा महिना फेब्रुवारी। फेब्रुवारी महिन्यामध्ये प्रेमाची आठवण ठेवा, जसं की तुमच्या लाईफ पार्टनरबरोबरचे जोडीदाराबरोबरचे संबंध सुधारण्यासाठी वेळ द्या, आभार व्यक्त करा, नकारात्मक सवयी टाळा आणि लहान लहान प्रेमळ कृती करत राहा। म्हणजे थोडक्यात सांगायचं तर तुमचे सर्व नातेसंबंध अधिक मजबूत करा आणि आनंदी बनवा। महिना तिसरा अधिक उंची गाठा, म्हणजे काम करा, कामामध्ये अधिक आव्हानं स्वीकारा, नवीन कौशल्य शिका आणि कामातील समाधान वाढवा। व्यावसायिक जीवनामध्ये आनंद मिळवा आणि सर्व कामं जे आहेत ती पूर्ण करण्याकडे लक्ष द्या। त्यानंतरचा महिना एप्रिल महिना, यामध्ये तुम्हाला पालकत्वाबद्दल सांगितलेलं आहे। म्हणजे मुलांसोबत अधिक वेळ घालवा, त्यांच्यासोबत खेळा, प्रेमाने वागा, त्यांच्या भावनांची जाणीव ठेवा आणि आनंदी आठवणी त्यांच्यासोबत तयार करा। म्हणजेच कुटुंबातील वातावरण तुम्ही आनंदी आणि शांत ठेवा। त्यानंतर येतो मे महिना। त्यामध्ये तुम्हाला थोडंसं कामाबाबतीत गंभीर व्हावं लागेल। स्वतःच्या आवडीच्या गोष्टी शोधा, थोडा वेळ काढा, छंद जोपासा, कामाच्या बाबतीत गंभीर व्हा, सोबतच मनोरंजनाद्वारे तुमचा आनंदसुद्धा वाढवा आणि त्यामुळे तुमचा तणाव देखील कमी होईल। त्यानंतरचा महिना जून महिना। मित्रांसाठी वेळ काढा, मित्रांना आठवा, त्यांच्याशी उदारपणे वागा आणि नवीन मित्र बनवा। म्हणजे सामाजिक संबंध नातेसंबंध मजबूत करा, त्यामुळे जीवनातील समाधान वाढतं। महिना सातवा जुलै। आनंदासाठी पैसे खर्च करा, आनंद देणाऱ्या गोष्टींवरती पैसे खर्च करा, अनावश्यक वस्तूंची खरेदी टाळा आणि आर्थिक निर्णय विचारपूर्वक घ्या। या महिन्याचं उद्दिष्ट हे असलं पाहिजे की पैशाचा योग्य वापर करून तुमच्या आनंदात वाढ करा। त्यानंतरचा महिना ऑगस्ट महिना। विस्तृत विचार करा, आध्यात्मिकता, ध्यान आणि मोठ्या चित्राकडे लक्ष द्या, जीवनात हा अर्थ शोधण्याकडे लक्ष द्या, यामुळे तुम्हाला आत्मिक शांतता मिळेल। त्यानंतरचा महिना सप्टेंबर। आवडीचा छंद जोपासा, वाचनाची आवड जोपासा, नसेल तर लावून घ्या, नवीन विषयांचं वाचन करा आणि ज्ञानात वाढ करा, यामुळे तुम्हाला बौद्धिक समाधान आणि आनंद मिळेल। त्यानंतरचा महिना ऑक्टोबर। यामध्ये तुम्हाला लक्ष द्यावं लागेल, माइंडफुलनेस असावं लागेल, वर्तमान क्षणात उपस्थित राहावं लागेल, लहान आनंदांचा आनंद घ्यायला शिकलं पाहिजे आणि नकारात्मक विचार तुम्हाला कमी करावे लागतील। यामध्ये उद्दिष्ट असं असेल की मनःशांती आणि आनंदामध्ये वाढ। त्यानंतर नोव्हेंबर महिना। यामध्ये संतुष्ट मन ठेवा, कृतज्ञता व्यक्त करणे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवणे आणि मनातील कटुता कमी करणे, आनंदी आणि संतुष्ट जीवन जगायला शिका। त्यानंतरचा महिना डिसेंबर महिना। परिपूर्णतेकडे वाटचाल। पूर्वी ठरलेल्या सर्व उपाययोजनांची पुनरावृत्ती करा आणि त्यांचे मूल्यमापन करा। उद्दिष्ट आनंदाच्या दिशेने सतत प्रयत्नशील राहा आणि स्वतःच्या प्रगतीचा आढावा घ्या। यामध्ये लेखक ग्रेचिन रुबिन यांच्या प्रवासातून असं दिसून आलं आहे की लहान लहान बदल आणि ठोस उपाययोजना करून आपण आपल्या जीवनात आनंद वाढवू शकतो। स्वतःसाठी आनंद प्रकल्प तयार करणे आणि त्यानुसार पावले उचलणे हे आनंदी जीवनाकडे जगण्याचे एक प्रभावी साधन आहे। तर हे पुस्तक तुम्हाला वाचायचं असेल, खरेदी करायचं असेल तर यासाठीची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहेच। तिथून तुम्ही हे पुस्तक ऑनलाईन घर बसल्या खरेदी करू शकता। व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा। धन्यवाद।